अमरावती शहरातील कृष्णापण कॉलनी परिसरात सतर्क नागरिक आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे चोरी करणाऱ्या संशयितांना पकडण्यात यश आले आहे। या कारवाईत चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे हेच संशयित यापूर्वी परिसरात फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पाहूया सविस्तर रिपोर्ट। 22 मे रोजी पहाटे सुमारे 5 वाजताच्या सुमारास कृष्णार्पण कॉलनी परिसरात काही संशयित कटला घेऊन आले होते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे संशयित यापूर्वी 2 मे आणि 19 मे रोजी देखील परिसरात दिसले होते आणि त्यावेळी ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। आज चोरी करत असताना नागरिकांच्या लक्षात प्रकार आल्यानंतर आरडाओरड करण्यात आला आणि संशयित घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न करू लागले। यावेळी काही जागरूक नागरिकांनी संशयितांचा पाठलाग केला आणि तातडीने कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली। पळून जाताना नागरिकांवर दगडफेक आणि हल्ला केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले, तसेच चोरी करून नेण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले। या प्रकरणात श्री जोग यांच्या घरातून चोरीला गेलेले वेल्डिंग मशीन, हेवी चॅनल आणि लोखंडी साहित्य नेल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी कारवाई करून काही मुद्देमालाची रिकव्हरी केली असून प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही जण कटला घेऊन जुने सामान खरेदी करण्याच्या नावाखाली परिसरात फिरतात, तर काही जण भीक मागण्याच्या बहाण्याने परिसरात येतात। या गटासोबत अल्पवयीन मुले-मुलीही फिरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। दिनांक 22/5/2026 रोजी फिर्यादी यांनी एक तक्रार दिली होती पोलीस स्टेशनला की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांच्या घराच्या आवारात असलेले बॅटरी, गाडीची बॅटरी तसेच लोखंडाचे इतर सामान असे काही मौल्यवान वस्तू हे काही महिला आणि पुरुष कटल्यामध्ये टाकून घेऊन गेलेले आहेत। त्या सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला। CCTVच्या आधारे सदर आरोपीचा शोध घेतला आणि सदर गुन्ह्यामध्ये 3 महिला आरोपी आणि 1 पुरुष आरोपी त्यांचा साथीदार यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली। तसेच त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल जवळपास 35,000चा मुद्देमाल, त्याच्यामध्ये काही ॲल्युमिनियमची भांडी आहेत, 6 सिलेंडर्स आहेत, पुन्हा बॅटरीज आहेत आणि लोखंडी सामान आहे। ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत। सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की बाहेरच्या जे काही ते आवारामध्ये अशा मौल्यवान वस्तू वगैरे ठेवू नका आणि जर अशा प्रकारे तुम्हाला कोणी संशयास्पद फिरताना आढळले तर कृपया आपण पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा 112 या पोलिसांच्या हेल्पलाईनला आपण तक्रार नोंदवा। धन्यवाद। कृष्णार्पण कॉलनीत नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे संशयितांना पकडण्यात यश आले आहे। अनेकदा छोट्या चोरीकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र वेळेवर तक्रार केल्यास मोठ्या घटना टाळू शकता येते, हे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे।